आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मालेगाव देखील एक फार मोठं उदाहरण आहे. तिथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे की पूर्वी तिथं काँग्रेसचे लोक तिथं निवडून येत होते, पण ज्या वेळेला हळूहळू ती संख्या वाढत गेली, मतदार वाढत गेला, तर तिथं आता कुठला आमदार आहे, कुठल्या पक्षाचा आमदार आहे? MIMचा आमदार आहे. आणि हीच MIMची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली. एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं, आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं. ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही, आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा. ते आलं नाही, ते सगळेच खच्ची केलेले असते. मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कर. आता त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही. आता त्यांची भाषा बदलली. पूर्वी सांगायचे ते, पूर्वी भाषणात 15 मिनिट पोलीस हटाओ फिर देखेंगे. अरे 15 मिनिट कशा, तू 5च मिनिट वाव दे, आम्ही सांगू. 15 मिनिट काय लागतात? 15 मिनिट बी लागत नाही, तू 5च मिनिटं सांग. आम्ही काय भारतीय नागरिक आहोत, आम्ही काय मानतो? संविधान मानतो. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका.